महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुंबईतल्या मालाड खोत डोंगरी प्रभाग 40 मधले शिवसेना गटप्रमुख रमेश जाधव यांची हत्या करण्यात आली आहे। त्यांच्या दिंडोशीतल्या राहत्या घरात घुसून धारधार शस्त्राने त्यांची हत्या करण्यात आली आहे। राजकीय वैमनस्यातून रमेश जाधव यांची हत्या झाल्याचा संशय आहे। याचा निषेध करण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते। त्यांनी वेस्टर्न एक्सप्रेस हायवे काही काळ जाम केला। त्याचबरोबर आरोपींना ताबडतोब अटक करण्याची मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली। ही दृश्य आपण पाहतोय। वेस्टर्न एक्सप्रेस हायवे शिवसैनिकांनी काही काळ रोखून धरला होता। आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली। भर दिवसा ही हत्या झाली आहे। धारधार शस्त्राने घरात घुसून ही हत्या झाली आहे। रमेश जाधव शिवसेनेचे गटप्रमुख होते। राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाल्याचं समजतं। आपण पाहतोय सुनील प्रभू त्याचबरोबर विनोद घोसाळकर हे रस्त्यावरती ठिय्या जाम करून बसलेली ही दृश्य आहेत। सुनील महाडेश्वर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुनील, काय अधिकचा तपशील? हे जे आता बरीचशी गर्दी जी आहे ती दिंडोशी पोलीस ठाण्यामध्ये आलेले आहे। जे आरोपी आहेत तर तिथले काही आरोपी ज्यांच्यावर संशय आहे ते आरोपी आणि त्याची संपूर्ण कुटुंब घर बंद करून फरार असल्याचं समजतंय। आणि पोलीस इथे पोलीस अधिकारी आलेले आहेत, वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत। त्यांनी सांगितलं की आम्ही तात्काळ हे जे आरोपी आहेत त्यांना आम्ही अटक करू, इथून 12 तासाच्या आत आम्ही अटक करू असं त्यांना इथल्या शिवसैनिकांना आश्वासन देत आहेत। परंतु शिवसैनिक ते मानायला तयार नाही आहेत। तात्काळ अटक झाली पाहिजे आणि हे जे प्रकरण आहे ते त्याला एक राजकीय रूप येईल आणि पुन्हा हे वाढत जाण्याची शक्यता आहे। यासाठी कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी पोलीस प्रयत्न करतात। सुवर्ण, हे नेमके आरोपी कोण असण्याची शक्यता वर्तवली जाते? कुणावरती आरोप नेमका शिवसैनिकांचा आहे? इथे ज्यांची हत्या झाली आहे त्याच्या घराच्या बाजूला 1-2 घरं आहेत, ती घरं बंद येत आहेत आणि हे जे आरोपी याच लोकांनी ही हत्या केली असावी असा येथील शिवसैनिकांचा प्राथमिक अंदाज आहे। धन्यवाद सुनील या संपूर्ण तपशिलाबद्दल। तुम्ही या बातमीचा पाठपुरावा करत राहा। नेमके आरोपींना आता पोलीस कधी अटक करतात हे पाहावं। मात्र शिवसैनिकांचा या घटनेनंतर उद्रेक झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।